नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, मुंबईतल्या व्हीव्हीआयपी अशा कारमायकल रोडवर जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेली बेवारस गाडी सापडली आणि राज्यात एकच खळबळ उडाली. या जिलेटिनच्या कांड्यांचे स्फोट झाले नसले तरी त्याच्या परिणामांच्या राजकीय हादऱ्यांची मालिका महिनाभरानंतर सुद्धा सुरू आहे. स्फोटक प्रकरणी केलेल्या कारवाईचं मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर पहिली कारवाई झाली. त्यानंतर त्यांनी 100 कोटीच्या वसुलीचा सरकारवरच लेटर बॉम्ब टाकला. स्वाभाविकच सरकारच्या इमेजच्या ठिकऱ्या उडाल्या. परमबीर सिंगांच्या लेटर बॉम्बनं सावरणाऱ्या सरकारवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी बदल्यांच्या रॅकेटचा दारुगोळा भरलेला पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला. पण सत्ताधाऱ्यांनी त्याला लवंगी फटाकडी म्हणत त्यातली हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला. ज्या रश्मी शुक्लांच्या अहवालावरून राज्यातला राजकीय संघर्ष शिगेला पोहोचलाय त्या रश्मी शुक्ला सध्या सरकारच्या रडारवर आहेत. सत्ताधारी विरोधकांकडून वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जात आहेत. या सगळ्यामध्ये सर्वसामान्यांना प्रश्न पडलाय की यातलं सत्य नेमकं काय आहे. फोन टॅपिंगचं हे गौड बंगाल आहे तरी काय, आणि हे समजून घेणार आहोत आजच्या या खास कार्यक्रमातून. फोन टॅपिंग प्रकरणामध्ये आता वेगवेगळ्या घडामोडी घडतायत आणि यात दरम्यान एक महत्त्वाची बाब समोर येते ती म्हणजे फोन टॅपिंग अहवालाच्या प्रकरणी आता क्राईम ब्रँच कडून कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे. गुन्हा दाखल करायला सुद्धा सुरुवात झाल्याचं सूत्रांकडून आपल्याला कळतंय. अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे सांगितलं गेलेलं आहे. शुक्लांनी अहवाल उघड केल्याचा संशय व्यक्त केला जातोय आणि कुंटेंच्या अहवालामध्ये हा संशय व्यक्त करण्यात आलेला होता आणि त्याचमुळे ज्या रश्मी शुक्ला यांच्या अहवालावरून महाराष्ट्राच्या राजकारणात एक वादळ उठलं त्या अहवाला प्रकरणी आता रश्मी शुक्ला या गोत्यात येण्याची शक्यता आहे आणि त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी सरकारनं पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे पुढच्या काळात सुद्धा आता फोन टॅपिंग प्रकरणावरून जी राजकीय लढाई सुरू आहे त्या राजकीय लढाईमध्ये नवनवे पैलू जोडले जाणार आहेत. उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. उदय, सरकारकडून केली जाणारी ही कारवाई नेमकी कशा स्वरूपाची असणार आहे, काय नेमकं याच्याबद्दलचं घडतंय आणि थेट रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे का काय? विलास, जे आता आपल्याला मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार हा गुन्हा अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध दाखल करण्याचं काम सध्या या वेळेला सुरू आहे. पुढच्या काही मिनिटांमध्येच FIR जी अधिकृत ती जाहीर होईल. मात्र ही FIR जी आहे ती अज्ञात व्यक्तीच्या विरोधात असणार आहे. फोन टॅपिंग प्रकरण आहे. या फोन टॅपिंग प्रकरणामध्ये काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि काही राजकीय नेते असल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. एक प्रकारे तो एक फोन टॅपिंगचा एक खूप मोठा अहवाल होता आणि तो गुप्त अहवाल होता, कारण हा संपूर्ण फोन टॅपिंग जे प्रकरण आहे ते सर्व 25/8/2020 आहे, म्हणजे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातला आहे. आणि त्यावेळेला राज्याचे गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख आयुक्त जे होत्या त्या रश्मी शुक्ला होत्या आणि त्यांच्या कार्यकाळात हे सगळं प्रकरण जे आहे ते झालेलं आहे. त्यांनी संपूर्ण हा जो डाटा आहे तो पेन ड्राईव्हमधून लीक केलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या नावाविरुद्ध अधिकृत तक्रार अजून दाखल झाली नसली तरी देखील अज्ञात व्यक्तीविरुद्ध ही तक्रार दाखल झालेली आहे. ही अज्ञात व्यक्तीविरुद्ध झालेली तक्रार आता त्याचं तपास चक्र सगळे जे आहे ते सुरू होईल आणि त्यानंतर हे जो तपास जो आहे तो राज्य गुप्तचर विभागामध्ये येईल आणि तिथे मग आल्यानंतर कोणाच्या कार्यकाळामध्ये कोणाच्या अधिकाराखाली हे फोन टॅपिंग झालेले आहेत आणि ज्या नंबरचे फोन टॅपिंग झालेले आहेत त्याची खरोखरच परवानगी होती का, अधिकृत कोणत्या नंबरची फोन टॅपिंग करण्यासाठी परवानगी मिळवली आणि तसं न करता प्रत्यक्षात अन्य कुठल्या नंबरचे फोन टॅपिंग जे आहे ते करण्यात आलेलं आहे. हा एक प्रकारे गुन्हा आहे. बेकायदेशीरपणे एखाद्या व्यक्तीचे फोन टॅपिंग करण्यात आलेले आहेत असं सगळं जे प्रकरण आहे ते पूर्णपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न आता गुन्हे विभागाकडनं मुंबईच्या गुन्हे शाखेकडनं केला जाणार आहे. त्यामध्ये त्यांना किती यश मिळते आणि नेमकं त्या प्रकरणामध्ये कोणाकोणाची नावं येतात आणि कोणावरती अधिकृत गुन्हा दाखल होतोय हे देखील पाहावं लागणार आहे. कारण एकूणच जे काय सध्या राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे या फोन टॅपिंग प्रकरणामधून विरोधक आणि सत्ताधारी असे आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. या आरोप प्रत्यारोपामधून जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते यामध्ये अडकतात का हे आपल्याला पाहावं लागणार. नक्कीच तुम्ही सोबत राहाच. प्रफुल्ल साळुंखे सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. प्रफुल्ल,
ज्या पद्धतीनं आता सरकारकडून पलटवार करण्यात आलेला आहे विरोधकांवरती, की या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी अधिकारीच दोषी आहेत, ज्यांनी हा अहवाल तयार केला तेच दोषी आहेत हे सांगण्याचा सातत्यानं प्रयत्न केला जातोय. भाजपच्या एजंट आहेत रश्मी शुक्ला, इथपर्यंतची सुद्धा भाषा वापरली गेली. याला प्रत्युत्तर कसं दिलं जाणार आहे आता? जर आपण पाहिलं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीनं गुन्हा दाखल करण्याचं आता काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे, कुठेतरी रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. कारण हा केवळ गुन्हा दाखल होणार अज्ञात व्यक्तीविरोधात, पण याचा तपास करण्यासाठी रश्मी शुक्ला यांना महाराष्ट्रामध्ये बोलवलं जाईल. या संपूर्ण तपासाची चौकशी करण्यासाठी देखील त्यांना बोलवलं जाईल आणि कदाचित चौकशीला बोलवल्यानंतर त्यांना अटक होते का हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा राज्य सरकारने एक अत्यंत गांभीर्याने घेतलाय, त्या सर्व प्रकरणानंतर आता विरोधकांनी देखील एक सावध पवित्रा जो आहे तो या संपूर्ण प्रकरणात घेतलेला आहे. कारण दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी जो डाटा या ठिकाणी आपल्याकडे असल्याचा खुलासा केला होता की माझ्याकडे एक पेनड्राईव्ह आहे आणि त्या पेनड्राईव्हमध्ये हा संपूर्ण खुलासा आहे, तो देखील चौकशीचा भाग म्हणून या संपूर्ण प्रकरणात घेता येईल का असा देखील एक प्रयत्न जो आहे तो राज्य सरकार करेल आणि कदाचित तो देखील चौकशीच्या फेऱ्यामध्ये येऊ शकेल का हा एक महत्त्वाचा निर्णय होणं अपेक्षित आहे. आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं रश्मी शुक्ला यांचं अतिमहत्त्वाचं गोपनीय पत्र जे आहे ते बाहेर आलं आणि ते कोणाकोणा व्हायरल केलं आहे, या सर्वांची देखील चौकशी करण्याचा अधिकार जो आहे तो आता महत्त्वाचा म्हणजे क्राईम ब्रँचला मिळेल. या सगळ्या गोष्टीनंतर आता गुन्हा कशा पद्धतीने या ठिकाणी दाखल केला जातो आणि कोणाकोणाचं नाव आणि कोणा संदर्भात कशी चौकशी केली जाईल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तपासामध्ये एक एक करून उघड होतील. नक्कीच धन्यवाद तुमच्या दोघांचे, हे तुम्ही सगळी सविस्तर माहिती दिलात त्याबद्दल. पण हा जो अहवाल काल राज्याच्या मुख्य सचिवांनी दिला सीताराम कुंटे यांनी, तो अहवाल सीताराम कुंटे यांनी बनवला असं वाटत नाही. फोन टॅप प्रकरणी फडणवीसांनी हा गंभीर आरोप केलाय. अहवाल आव्हाड किंवा मलिक यांनी बनवला का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय. अहवाल मी नाही, मलिक यांनी लीक केल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. झालेल्या 12 बदल्यांचा टेपमध्ये उल्लेख आहे असा सुद्धा दावा देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे. त्यामुळे फडणवीस आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि दुसऱ्या बाजूला सरकारकडून आता कारवाई सुद्धा सुरू झालेली. त्यामुळे पुढच्या काळामध्ये या सगळ्या ज्या घडामोडी आहेत त्या घडत राहणार आहेत. आरोप प्रत्यारोप सुद्धा आता शिगेला पोहोचले. काल माननीय जे आपले सचिव आहेत, मुख्य सचिव श्री सीताराम कुंटे यांनी जो रिपोर्ट दाखल केला आहे, मी सीताराम कुंटेंना अनेक वर्षापासून ओळखतो. ते सरळ मार्गी अधिकारी आहेत, त्यामुळे असा रिपोर्ट ते तयार करतील असं मला वाटत नाही. माझं तर मत आहे की हा रिपोर्ट हा श्री जितेंद्र आव्हाड किंवा नवाब मलिक यांनी तयार केला आणि कुंटे साहेबांनी केवळ त्याच्यावर सही केली आहे. मी तर केवळ 2 पानं दिले होते, बाकी सगळा रिपोर्ट सील्ड एन्व्हलपमध्ये मी सन्माननीय केंद्रीय गृह सचिवांना दिला. हा रिपोर्ट पत्रकारांना दिला नवाब मलिक यांनी. नवाब मलिक साहेबांनी रिपोर्ट पूर्ण फोडून त्या ठिकाणी आणि त्यातली 5-6 पानं ही त्यांनी लोकांना दिली. त्याच्यामुळे खरं म्हणजे हा रिपोर्ट जो बाहेर आला किंवा कोणाला जर मानहानी सहन करावी लागत असेल तर ती त्यांच्यामुळे. या सगळ्या विषयाबद्दल बोलण्यासाठी आता आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्या सोबत आहेत शिवसेनेच्या नेत्या डॉक्टर नीलमताई गोरे. ताई, स्वागत आहे तुमचं. आपल्या सोबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सुद्धा जोडले गेलेले आहेत. प्रवीणजी, तुमचं सुद्धा स्वागत. सुरुवातीला मी नीलमताईंकडे जातोय. नीलमताई, जेव्हा पेनड्राईव्हचा बॉम्ब हा पडला त्याच्यानंतर अशी आशा होती की या सगळ्या प्रकरणातलं जे गौड बंगाल आहे ते समोर येईल. मुद्दा असा आहे की आता सरकारनं कारवाईला सुरुवात केलेली आहे, पण ही कारवाई, हा सगळा तपास केवळ अहवाल कसा फुटला याची होणार आहे की या अहवालामध्ये जे कोणी दोषी होते, ज्यांनी कोणी बदल्यांचं रॅकेट चालवलं त्यांची सुद्धा चौकशी होणार आहे, त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार आहे? नाही, एक तर पहिली गोष्ट म्हणजे या संदर्भामध्ये राज्य सरकारने स्पष्टीकरण जे दिलेलं आहे त्याच्यात स्वतः नवाब मलिकांवरती आपण आरोप करत आहात, परंतु मूळ मुद्दा असा की त्यांनी काही फॅक्ट्स पण मांडलेले आहेत, अनिल देशमुख बोललेले आहेत आणि कालचा जो अहवाल समोर आला तर तो आता खरा आहे का खोटा आहे याच्यावरती अजून तरी सरकारने काही तो आमचा नाही असं म्हटलेलं नाहीये, त्यामुळे तो खरा आहे असं धरूया. आता असे आहे की रामप्रधान समितीचं सुद्धा मला आठवतंय की तो अहवाल तुम्ही स्वतःही होता त्यावेळेला पत्रकारितेमध्ये. रामप्रधान समितीचा अहवाल तर संपूर्णपणे अतिरेकी
च्या संदर्भातला अहवाल होता आणि तो गोपनीय ठेवायचं ठरलं होतं. पण मला वाटतं त्यावेळेला मला स्मरतंय की IBN लोकमतवरतीच पहिल्यांदा तो अहवाल झाल्या समोर आलेला होता. त्यामुळे लीक होण्यापेक्षा सुद्धा अनेक ठिकाणून अशा अहवालांना किंवा अशा कागदपत्रांना माहिती जी आहे ती समोर जात असते. दुसरं असं एका बाजूला आपण म्हणतो की माहितीचा अधिकार सगळ्यांना आहे आणि काही गोष्टींच्या बद्दलचा माहितीचा अधिकार राखीव असावा का नाही त्याच्याबद्दल फार मोठी चर्चा चाललेली आहे. त्यामुळे आपण आताच्या क्षणी असं गृहीत धरू की तो जो अहवाल आहे तो बाहेर आला. आता तो आज ना उद्या त्याच्यावरच्या कारवाई स्पष्ट झाल्या असत्या तर त्याच्यानंतर ती माहिती कळाली असती. तरी तो लीक झाला असेल तर ते गंभीर आहेच. परंतु मूळ मुद्दा आता असा आहे की आपण गेले मी 2 महिने पाहते आहे की मूळचा मुद्दा बाजूला राहून त्याच्यानंतर जो इश्यू आहे त्याच्यापेक्षा वेगळीच कडे सगळी गाडी आपल्याला भरकटलेली दिसते. आणि याला कारण असं की या सगळ्यामध्ये पोलिसांच्या बदल्यांच्या संदर्भात एक काय मुद्दा आहे, फोन टॅपिंग योग्य का अयोग्य याच्यावर चर्चा होऊ शकते. परंतु भारताचा जो कायदा आहे त्या कायद्याच्या मध्ये त्यांनी वारंवार स्पष्ट केलेलं आहे की देशविरोधी कारवाया जे करत असतील, राष्ट्रहिताच्या, राष्ट्र सुरक्षेच्या विरोधात ज्यांच्या कारवाया असतील त्या संदर्भामध्ये सरकारला पूर्णपणाने त्याची वैध मार्गाने टॅपिंग करण्याचा अधिकार आहे. प्रश्न कसा येतो, काही वेळेला अवैध मार्गाने लोक विरोधकांचे CDR घेतात, त्याच्यानंतर त्याच्यामधली बोलणी ऐकतात. माझ्या माहितीप्रमाणे अशी इन्स्ट्रुमेंट आलेली आहेत की टॅप न करताही तुमचा फोन ऐकला जाऊ शकतो. काही शब्दांना काही लोकांनी बरोबर त्याच्यामध्ये असं काही मार्किंग टाकलेलं असतं की ते शब्द आले की रेकॉर्डिंग सुरू होतं. काही लोक 24 तास प्रत्येकाचं बोलणं रेकॉर्ड करूनच घेतात. असंच त्यांच्याकडे त्यांनी व्यवस्था केलेली असते आणि मग ते व्हायरल करतात. तर या सगळ्या गोष्टींच्यावरती तुमचा जो मूळचा प्रश्न आहे की कारवाई कशावरती होणार, एक तर आहे भाग असा की माझ्या माहितीप्रमाणे याबद्दल हा बरंच जुनं आहे प्रकरण, म्हणजे 8-20चं, गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या सुमाराला याबद्दलचं सगळं झालंय. त्याच्यामुळे गृह विभागाने त्याची गंभीर दखल ऑलरेडी घेतलेली आहे. आता या निमित्ताने सगळा तो विषय बाहेर आलेला आहे. एक दुसरं म्हणजे तुम्ही पण तुमच्या समोर पण ती माहिती आहे, कुठला अधिकारी जो आहे त्यांची बदली कशामुळे झाली आहे का नाही. तर पहिलं म्हणजे काल पण अजितदादांनी पवारांनी बोलत असताना स्पष्ट केलेलं आहे की सगळ्या बदल्या ज्या असतात त्या कमिट्यांच्या मार्फत त्याला मान्यता मिळाल्यावरतीच त्या बदल्या होत असतात. त्यामुळे त्याचे किमान काही निकष पाळणं हे आवश्यक असतं. दुसरं, काही अत्यंत कमी पदं अशी असतात डीजींसारखी की ज्याच्यात केंद्र सरकारकडे नावं पाठवली जाऊन त्याच्यावरती त्यांची मान्यता घेतली जाते. बाकीच्या ठिकाणी अनेक वेळेला अशी चर्चा झालेली आहे की बदल्यांच्या मध्ये काय घडतं किंवा काय नाही. पण हे पण असं आहे की जोपर्यंत कुठल्याही गोष्टीला पुरावा मिळत नाही, मध्यंतरी मी असंही वाचलं की कोणी एक व्यक्ती होता, तो व्यक्ती काहीतरी सोन्याची अंगठी वगैरे काही घेत होता. आता असा माणूस जर का अस्तित्वात असेल तर त्याच्यापर्यंत पोहोचणं पोलिसांनाही काही अवघड नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या त्याच्यात काही चुकीच्या गोष्टी झाल्या असतील तर त्या सरकार तपासून घेईल, त्याच्यावरती योग्य ती कारवाई होईल. सन्माननीय सर्व माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी या संदर्भामधला जर का कालचा अहवाल आपण एक म्हटलं की त्याच्यातला अपडेट कालचा जो होता तो जर का पाहिला तर एकूण परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी जे काही केलं त्यात त्यांनी एक म्हटलेलं आहे की कौटुंबिक कलह, त्याचबरोबर राजकीय मतभेद आणि वेगवेगळे तणाव याच्या वेळेला टॅपिंग मात्र करू नये असं मत आहे. आणि म्हणून पोलिसांच्या बदल्यांचा विषय आणि त्या निमित्ताने काही आर्थिक व्यवहार झाले असतील तर तो विषय त्या कायद्याच्या कक्षेच्या अखत्यारीत बसत नसल्यामुळे त्याबद्दल ते काही योग्य घडलं नाही अशा प्रकारचं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यांना कशा परिस्थितीमध्ये एक सहानुभूतीपूर्ण थोडंसं आपण ज्याला म्हणू चूक माफ करणं नव्हे, परंतु एक त्यांच्या भूमिका आणि ते सगळं समजून घेऊन त्यावरती काही ताबडतोब अशी घेतली नाही. आता प्रश्न कुठे येतोय विलास माहितीये का, सरकारला कायद्याच्या कक्षा पाळत असताना सूडबुद्धी करायची नाही हे खरं आहे. परंतु आपल्याला असं दिसतंय की मनाविरुद्ध थोडासा निर्णय झाला की सरकारच्या सगळ्या विश्वासार्हतेबद्दल शंका निर्माण करायची, हा जो प्रकार होतोय तो खूप गंभीर आहे असं मला वाटतं. त्याच्याबद्दल तुमची नाराजी आहे. प्रवीण दरेकर आता आपल्या सोबत आहेत. प्रवीणजी, मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे की आतापर्यंत जेव्हापासून हे सगळं म्हणजे अधिवेशनाच्या काळामध्ये शेवटच्या काही दिवसात तर तुम्ही सरकारला धारेवर धरलं, सुरुवातीला एका मंत्र्याचा राजीनामा घेतला, तिथपासून तुम्ही पूर्णपणे सरकारला एक प्रकारे खिंडीत गाठलेलं होतं. पण जेव्हापासून हा जो तुम्ही बॉम्ब काढलेला आहे, ज्याला तुम्ही असं म्हणताय की पेनड्राईव्ह बॉम्ब, हा कुठेतरी आता विरोधकांवर उलटतोय का, त्याचं बुमरँग होतंय का, अशी चर्चा सुरू झालेली आहे.
तुमचं काय मत आहे याच्याबद्दलचं? नाही, अशा प्रकारची चर्चा कुठेही सुरू झालेली नाही. आपल्या माध्यमातून ती चर्चा होते. आपण बघाल की ज्या वेळेला देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी हे सगळी प्रकरणं या ठिकाणी चव्हाट्यावर आणली, अगदी वाजे प्रकरणापासून परमवीर सिंगांपासून ते आता हे फोनचं टॅपिंग प्रकरण, मला वाटतं ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये या महाविकास आघाडी सरकारची बदनामी झाली, त्याच्यामुळे भयंकर लेवलला व्यथित या तिन्ही पक्षामधले नेते त्या ठिकाणी झालेले आहेत. आणि त्याचं प्रत्यंतर आपण बघायला विलास की ज्या परवा कॅबिनेट झाली, त्या कॅबिनेटमध्ये सुद्धा त्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टींची त्या ठिकाणी आतमध्ये चर्चा झाली ती प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपण बाहेर ऐकली. आणि मग त्या वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य अगदी मुख्यमंत्र्यांपासून ते सर्व मंत्र्यांनी सहभाग घेतलेला तो आज सगळा बाहेर आलेला आहे. आणि त्याच्यामुळे आता जर याला काउंटर करायचं असेल, आज तुम्ही काय क्लीन चिट देऊन मोकळे झालात का? सचिव कोण? सरकारचाच भाग. बरं, त्या सचिवांची पार्श्वभूमी जी देवेंद्रजींनी सांगितली ती खरी आहे. ती एकदम सरळ माणूस आहे. आम्ही कुंटे साहेबांना मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त असल्यापासून त्या ठिकाणी पाहिले. कुठल्याही महत्वाच्या पोझिशनला असलं तरी एका चौकटीत काम करणारा अधिकारी आहे. आणि त्याच्यामुळे आता हा दिलेला अहवाल, ते पत्र लगेच काय अगदी सर्व काही निकाल देऊन गेलं असं काय मानायचं कारण नाही. कारण या प्रकरणाच्या संदर्भामध्ये अजून खूप पुलाखालून पाणी जायचं आहे. आपण त्या ठिकाणी बघाल की केंद्रीय गृह सचिवांना देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये या संदर्भातल्या अनेक गोष्टी त्यांना त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. मग आता केंद्रीय चौकशी लावतील, महाराष्ट्रातली पुन्हा कुठल्या प्रकारची चौकशी लागेल, उद्या परमवीर सिंगांच्या त्या ठिकाणच्या याचिकेच्या माध्यमातून पुन्हा या विषयाला काही स्पर्श होईल काय? तर ह्या सगळ्या गोष्टींना ज्यावेळेला चौकशी म्हणून येईल त्या ठिकाणी 2 दिवसात सांगितलं, 2 दिवसात अहवाल आला आणि अहवालाच्या माध्यमातून लगेच देवेंद्रजींनी जो काय आरोप केला होता तो संपवला, आता उघड्यावर पडलं, त्या ठिकाणी तोंडावर आपटलं. अशी काही इतकी घाई करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी नाहीये. आणि आपण बघाल की रश्मी शुक्ला यांची पार्श्वभूमी पण आपण बघून घ्या. नक्की त्या थोड्याशा हेकड तिरसट अधिकारी म्हणून असू शकतील, परंतु त्या लांगुल चालन करणारे अधिकारी नाही आहेत. आणि त्यामुळे कशाला घाबरून किंवा कुठल्या दबावाखाली या ठिकाणी ते काम करतील असं मला अजिबात वाटत नाही. शिवाय त्या महिला आहेत आणि मग एखादी महिला कर्तबगार अधिकारी त्या ठिकाणी असेल तर तिला एजंट म्हणणं, तिच्याविषयी अगदी टोकाच्या टीका करणं, मला वाटतं थोडं अजून या विषयावरची स्पष्टता यायची आहे. अजून देवेंद्रजींनी आजही त्या ठिकाणी सांगितलं की हे जे पत्र आहे ते त्या ठिकाणी मुख्य सचिवांचं डोकं नाही आहे. यामध्ये सरकारनं डिफेंड करण्यासाठी तात्पुरती मलमपट्टी या ठिकाणी लावले असं माझं स्पष्ट मत आहे. माझं एवढंच सांगणं आहे विलास की दुर्दैव आहे जे देवेंद्रजी काल बोलले ते वाक्य अत्यंत खरं आहे आणि समर्पक आहे की चोरी दाखवली त्याला तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताय. त्यांनी चूक केला असेल, नियम तोडली असेल, नियमाप्रमाणे कायदेशीर जी प्रशासकीय कारवाई असेल ती करा, हरकत नाही. परंतु त्यांनी ती चोरी दाखवल्यानंतर, त्यातलं तथ्य दाखवल्यानंतर ते झालंच नाही असं एका दिवसामध्ये निर्णय देऊन मूळ विषय जे आमच्या ताई बोलल्या की सगळ्या ठिकाणी काय होतंय, मूळ विषयाला बगल देऊन विषय काय आहे फोन टॅपिंग मधला, अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या का, झाल्या तर काय कमी झाल्या, जास्त झाल्या, कोणाच्या झाल्या, याची तपशीलवार माहिती पाहिजे, ज्याचा त्रोटक उल्लेख त्या ठिकाणी आहे. आणि मग आपण म्हणाला त्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या जनतेला प्रश्न समजून घ्यायचा की याचं सत्य नेमकं काय आहे. आणि त्याच्यामुळे सत्य नेमकं येण्यासाठी लगेच आज आम्हाला वाटलं आणि उद्या रिपोर्ट पाठवला, एवढ्या घाईघाईत सत्य बाहेर येत नसतं. ठीक आहे निलमता, एक प्रश्न या निमित्तानं मूलभूत प्रश्न हा निर्माण झालाय. ठीक आहे, आज सरकार असं म्हणतंय की यांनी ज्या काही गोष्टी केल्या, चुकीच्या पद्धतीने फोन टॅपिंग केलं वगैरे, हे सगळं हे विरोधी पक्षांनी काल जरी महाराष्ट्राच्या समोर आणलेलं असलं तरी सरकारच्या समोर हे काल आलेलं नाहीये. सरकारच्या समोर ते याच्या आधी काही महिन्यांपूर्वी आलेला आहे. त्या दिल्लीला प्रतिनियुक्तीवर जाण्याच्या आधी तो अहवाल दिलेला आहे. जेव्हा तो अहवाल दिला गेला तेव्हा केवळ असं सांगितलं, माफ केलं आणि हे कारवाई केली. जर ते चुकीचं होतं, पूर्णपणे चुकीचं होतं, त्यांनी गुन्हा केला होता, तर त्यांना शिक्षा न करणं ही सुद्धा मोठी चूक होती. मला 2 गोष्टी वाटतात. एक जो भाग आहे की जो समोर आला स्पष्टपणाने की जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे की
ज्या वेळेला सत्तांतर चाललं होतं आणि भारतीय जनता पक्षाचा असा दावा होता की त्यांचंच बहुमत येऊन सरकार येणार आहे आणि दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या एकत्र येण्याच्या हालचाली चालल्या होत्या, त्यावेळेला अपक्ष आमदारांवरती किंवा बाकीच्या लोकांवरती आता मंत्री आहेत त्या सगळ्या लोकप्रतिनिधींना त्या डायरेक्टली दबाव आणायचा प्रयत्न करत होत्या, फोन करत होत्या. मला असं वाटतं हे अतिशय गंभीर आहे, अतिशय गंभीर आहे. पण त्याच्यानंतरच्या काळामध्ये सरकार आल्यानंतर असं आहे शेवटी की प्रत्येक अधिकारी जो आहे तो काही अगदी आपल्याला 100% पसंत पडलेला असेल अशातला भाग नसतो आणि त्याच्यामुळे राजकीय दृष्ट्या त्यांनी दबाव आणायचा प्रयत्न केला होता. ही बात आता माहिती अगदी उघड समोर आली आहे, कोणीतरी त्याच्यावर तक्रार केलेली आहे. काही लोकांनी हे कधी होत आहे जेव्हा त्यांचा अहवाल समोर आला. जर सरकारला ही बाब 1 वर्षापूर्वी माहित होती की आपलं सरकार येऊ नये याच्यासाठी एक अधिकारी प्रयत्न करते, तीच अधिकारी अत्यंत खाजगीरित्या कोणाच्या तरी परवानगी नसलेले फोन टॅप करते, जे गंभीर आरोप आता केले जात आहेत. मग इतके गंभीर गुन्हे करणाऱ्या व्यक्तीला सरकारनं इतकं वाऱ्यावर का सोडलं? का एवढी दया दाखवली? मला त्याच्यात एक भाग असा वाटतो की त्या स्वतः मुंबई पोलीस आयुक्त होण्यासाठी अतिशय उत्सुक होत्या, त्यामुळे त्यांचे प्रयत्न त्यासाठी सुद्धा जोरदार चाललेले होते हे दिसत होतं. म्हणजे चर्चेत नाव होतं आणि त्यांचं ते संपूर्णपणे हालचाल तशी होती एका बाजूला. दुसरं असं म्हणजे थोडक्यात त्या कुठेतरी आपण कार्यक्षमतेच्या पट्टीमध्ये कार्यक्षमतेच्या मध्ये बसावं असं प्रोफेशनली, मी म्हणेन की प्रोफेशनली त्यांचा प्रयत्न चाललेला होता. दुसरा भाग असा आहे की बदल्यांच्या बद्दलचे जे आरोप आहेत त्याच्यात या अहवालामध्ये आणि आज काल सुद्धा जो अहवाल आला याच्यामध्ये आमच्याकडे तरी कोणाकोणाचे नंबर होते याची काहीच माहिती नाहीये आणि त्याच्याबद्दल जर का सरकारने करेक्टिव्ह ऍक्शन अंतर्गतरित्या घेतली असेल असण्याची शक्यता वाटते मला की हे असे नंबर तुम्ही कशासाठी यांचे टॅप करताय, थांबवा तुम्ही. तर त्यांनी पहिल्यांदा त्याच्यावरचं दुरुस्ती करण्याचं योग्य मानलं की अशा प्रकारचं खाजगी संभाषण एका अर्थाने निराधार कशाचे काही संबंध नसलेलं अशा प्रकारने करणं योग्य नाहीये. हे याच्याबद्दलचं सरकारने ऍक्शन घेतलेली आहे असं मला तरी वाटतं, कारण त्याच्याशिवाय नाही तर नुसता प्रश्नच येत नाही. आणि तिसरं हे तुम्ही तपासून घ्या, परंतु मी असं ऐकिवात आहे माझ्या इकॉनॉमिक ऑफेन्स विंगने या संदर्भात एक तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे आणि त्याच्यात अशा प्रकारचं फोन टॅपिंग योग्य नाही अशा प्रकारे त्यांनी त्यांचा निष्कर्ष स्वतःकडे नोंदवलेला आहे. आता असे की सरकार अंतर्गतरित्या डिपार्टमेंटल एन्क्वायरी किंवा त्याच्याबद्दलची जी काही प्रोसेस करत असतं ती काही जाहीर करत असतं अशातला भाग नाहीये. दुसरं काही वेळेला अधिकाऱ्यांना थोडं बाजूला ठेवणं किंवा अशा प्रकारच्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी करण्यासाठी त्यांना चुकीच्या पद्धतीने अधिकाराचा गैरवापर करता येईल अशा प्रकारे करता न येणं असं सुद्धा बऱ्याचशा वेळेला आपण बघतो की त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःच्या कार्यकक्षा ओलांडल्या असतील. सरकार शेवटी स्वतःचं जजमेंट घेत असतं की आपण याच्यात काय करायचं. माफ करा, पण काही गोष्टींमध्ये मात्र हे दिसलेलं नाहीये की ज्या अधिकाऱ्यांच्या बद्दल शंका होती त्या अधिकाऱ्यांना इथं बक्षिसी सुद्धा दिली गेल्याचं चित्र महाराष्ट्रात दिसलं. मग ते वाझेच्या बद्दल असेल, वाझेला कसं 16 वर्षानंतर आणलं गेलं आणि इतक्या मोठ्या जबाबदारीच्या ठिकाणी ठेवलं गेलं आणि आज ज्यांच्या नावानं गडक काढले जात आहेत त्या परमवीर सिंग यांच्याबद्दल सुद्धा 2 महिन्यापूर्वी नाही महिन्याभरापूर्वी कसं समर्थन केलं जात होतं हे सुद्धा बघितलेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणाले ते बरोबर आहे का की अधिकाऱ्यांना ओळखायला चुकलात? मला त्याच्याबद्दल एक विचारायचं. ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. फोन टॅपिंगचा गौड बंगाल या विशेष कार्यक्रमात आपण जाणून घेतोय याबद्दलचे विविध मतमतांतर नेमकी काय आहेत. अहवाल कुंटेंनी बनवला असं वाटत नाही. या फोन टॅप प्रकरणी फडणवीसांच्या आरोपांना नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी काय प्रत्युत्तर दिले ते बघूया, नंतर चर्चेवर जाऊया. आता ते सीताराम कुंटेंची सही नाही आहे असं सीताराम कुंटे म्हणत असतील तर मग ठीक आहे. महाराष्ट्र हे राज्य देशाला संसदीय पद्धती शिकवतो आणि या राज्यातला विरोधी पक्ष नेता या पद्धतीचा बालिश वक्तव्य करत असेल तर मग आता त्याला काही पर्याय नाही. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत आणि शिवसेनेच्या नेत्या डॉक्टर नीलमताई गोरे सुद्धा आपल्या सोबत या चर्चेमध्ये आहेत. ब्रेकच्या पूर्वी आपण ऐकलं की सरकारची भूमिका नेमकी काय आहे या सगळ्याबद्दलची ही नीलमताईंनी सांगितली. पण मला आता प्रवीण दरेकर यांना विचारायचं आहे. प्रवीणजी, अधिकाऱ्यांच्या बद्दल आता सरकारची जी गेल्या काही दिवसातली भावना आहे म्हणजे परमवीर सिंग यांनी बॉम्ब टाकल्यानंतर, लेटर बॉम्ब टाकल्यानंतर आता परमवीर सिंग सुद्धा
भाजपचे एजंट वाटायला लागलेले आहेत, दुसऱ्या बाजूला रश्मी ज्या शुक्ला आहेत त्यांना सुद्धा भाजपचं एजंट ठरवलं जातंय. पण कालपर्यंत याच अधिकाऱ्यांची पाठराखण करताना सरकार दिसत होतं. हे नेमकं काय म्हणायचं याला? नेमकं आवाज नाहीत. हॅलो, हा, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हा हा, आता येतोय. माझा येतोय आवाज? हो, माझा प्रश्न असा होता की हॅलो? कालपर्यंत, हो येतोय तुमचा आवाज, हा, कालपर्यंत ज्या अधिकाऱ्यांची हे सरकार पाठराखण करत होतं, अगदी रश्मी शुक्ला यांच्याबद्दल सुद्धा एक वर्षभरात कुठलीही कारवाई केली नाही. सरकारला माहित होतं की त्यांनी फोन टॅपिंग केलेलं आहे. परमवीर सिंग यांना आज यांच्याबद्दल बोललं जातंय, त्यांना तर मुंबईचं कमिशनर बनवलं गेलं. त्यांची जाहीर पाठराखण करण्यात आली होती आतापर्यंत. टीआरपी पासून ह्या सगळ्या घोटाळ्यांच्या अनुषंगानं त्यांची कर्तबगारी सामनातून, अग्रलेखातून सांगण्यात आली होती. पण मग आज अचानक हे भाजपचे एजंट झाले कसे? हे काय म्हणायचं सरकारच्या या भूमिकेला? विलास, आपण अत्यंत समर्पक असं विश्लेषण या ठिकाणी या विषयाच्या संदर्भात केलेलं आहे. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा कालच्या मंत्रिमंडळाच्या चर्चेमध्ये आपण अधिकाऱ्यांना ओळखण्यात चुकलो की काय अशा प्रकारचं स्वतःहून विधान केल्याचं आम्ही ऐकतोय. माझं या ठिकाणी आपल्या माध्यमातून विचारणं आहे सरकारला, किंबहुना नीलमताई आमच्या सांगतील की ज्या वाजेविषयी आता त्या ठिकाणी जवळपास दहशतवाद्याची कलमं त्याच्यावर टाकलेली आहेत, त्याच वाजेच्या संदर्भात त्या ठिकाणी तो काय ओसामा बिन लादेन आहे का अशा प्रकारचं वक्तव्य झालं होतं. याची मी आठवण करतोय. नंतर वाजेचा प्रताप समोर आला, ज्याला ज्या सीपीनी CIUच्या युनिटच्या प्रमुखपदी नेमलं, जो API दर्जाचा अधिकारी नेमता येत नाही, त्याला आश्रय त्या ठिकाणी शासनाचा होता. आणि नंतर त्या परमवीर सिंगांनी सरकारच्या विश्वासासाठी अनेक कामं केली. याचा उल्लेख मी करून वेळ घालवत नाही. ज्या परमवीर सिंगाचं कौतुक सामनाच्या माध्यमातून संजय राऊतांनी केलं, आणि असं अचानक काय झालं की तेच परमवीर सिंग लगेच त्या ठिकाणी व्हिलन ठरले. म्हणजे अधिकाऱ्यांच्या विषयीचं परसेप्शन आपल्या सोयीने बदलणार असेल तर त्या ठिकाणी मला वाटतं हे प्रकार अशा प्रकारचे होतच राहणार. आणि मग अधिकारी हा विषय त्या ठिकाणी चर्चेत होईल. आज आपण बघाल की मगाशी आमच्या ताईंनी सांगितलं की यड्रावकरांच्या संदर्भात रश्मी शुक्लांनी दबाव आणला. मला सांगा, आपण या ठिकाणी या राज्यातले कुठल्याही पक्षाचे नेते असो, आमदार खासदार एवढे कमकुवत आहेत का की त्यांना कोणतरी एखादा अधिकारी सांगणार आणि तो दबावाखाली त्या ठिकाणी आपला निर्णय घेणार? असं कधी होत नसतं. आणि त्याच्यामुळे आपण बघाल की या सोयीच्या भूमिका त्या ठिकाणी होताना या ठिकाणी दिसत आहेत. आणि आपण जर बघाल की त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना आपण ओळखत नसाल तर अधिकारी आपापल्या सोयीनं वागतायत. प्रशासनामध्ये त्या ठिकाणी काय चालतंय, आज तुम्ही सत्तेत आहात, आज सत्तेच्या माध्यमातून ते अधिकारी एकमेकांच्या विरोधात असतात, एकमेकांना गोष्टी पुरवत असतात. मग नेमकं आपण विषयाच्या आणि सत्तेच्या मागे जाऊन सर्वजण चर्चा करणार आहोत की नाही की तो अधिकारी माझा, हा अधिकारी माझा, त्या अधिकाऱ्यांनी मला मदत केली म्हणून मी त्याची पाठराखण करायची. उद्याच त्या अधिकाऱ्यांनी एखादा आरोप केला, 100 कोटीचं मला खंडणीचं टार्गेट दिलंय, की तोच अधिकारी त्या ठिकाणी विरोधाचा होणार. मला वाटतं जर असंच केलं तर हा संघर्ष आणखी वाढत राहील. म्हणजे अधिकाऱ्यांची एक फळी त्या ठिकाणी सत्तेच्या बाजूनी राहील. सत्तेच्या मध्ये ज्या अधिकाऱ्यांवर अन्याय झाला असं वाटतोय किंवा त्यांना बाजूला डावललं असं वाटतोय, ते या ठिकाणी सत्तेतले लूपहोल्स त्या ठिकाणी शोधत बसणार. आणि हे ओव्हरऑल व्यवस्थेला, प्रशासकीय यंत्रणेला घातक आहे. खरंय, हे घातक आहे. आणि सरकारसाठी सुद्धा वारंवार अशा प्रकारच्या नामुष्कीला सामोरं जाणं हे सरकारसाठी सुद्धा चांगलं नाहीये. म्हणूनच फडणवीसांकडून एका सचिवावर प्रश्न उपस्थित करणं योग्य नाही असा टोला आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लगावलेला आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की जो अहवाल बनवलेला आहे त्याच्यावर फक्त सही कुंटेंची आहे. तो अहवाल कुठेतरी जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांनी बनवल्यासारखं वाटतंय असा आरोप त्यांनी केलेला होता. त्याला जितेंद्र आव्हाडांनी उत्तर दिलंय. ऐकूयात. विरोधी पक्षाकडून थेट आरोप केला गेला की गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
यांनी हा रिपोर्ट सादर करण्याबाबत मदत केली गेली. त्यांच्या सांगण्यावरून हा रिपोर्ट केला गेला. हे तुम्हाला हास्यास्पद वाटत नाही? म्हणजे सीताराम कुंटेंच्या उंचीच्या, म्हणजे ते उंच आहेतच, पण त्यांच्या बुद्धिमत्तेची उंची ते CSI म्हणून सिद्ध झालं ना. आणि त्यांच्यावर 5 वर्ष देवेंद्र फडणवीसजींनी काम केलं आहे. इतका प्रशासकीय अनुभव असलेल्या अधिकाऱ्यावर 5 वर्ष महाराष्ट्राचं राज्य चालवणाऱ्या एका नेत्याने अशा प्रकारची शंका व्यक्त करणं हेच दुर्दैवी आहे. त्यांच्या इंटिग्रिटीवरती प्रश्नचिन्ह आला. राजकारण करता करता आपण काय करतो ह्याचंही आपण भान ठेवलं पाहिजे. त्यांच्या कृतीबद्दल शंका व्यक्त करणं हे मला वाटतं अत्यंत चुकीचं आहे. आणि हा सीताराम कुंटेंचाच अपमान आहे. एक चीफ सेक्रेटरी म्हणून जे काम करतायत, महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून जे काम करतायत, त्यांनी तुमच्याही काळात अनेक महत्त्वाची खाती सांभाळली. अशा प्रकारे प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचं मनोबल खच्ची करणे, तोडणे हे काम केलं. त्या टॅपिंगच्या माध्यमातून बदल्यांमध्ये पैसे खाल्ले असा आरोप केला. पैसे खाल्ले आरोप कधी झाला? टॅपिंगच्या माध्यमातून झाला. त्या टॅपिंगचं पूर्ण प्रकरण बाहेर आल्यावर त्याच्यात पैशाचा कुठे काही संबंध नाही. त्या अख्ख्या कन्व्हर्सेशनमध्ये पैशाचा संबंध नाही आहे. म्हणजे कोणीच कुठे पैशाबद्दल बोललेलं नाही. म्हणजे फालतू चिल्लर लोकांचं टॅपिंग केलं ते सोडून. हे असंच आहे. महाराष्ट्रामधल्या लोकांचं परसेप्शन काहीतरी वेगळं करायचं, त्यांना काहीतरी भ्रमिष्ट करून टाकायचं, जादूगारासारखं काहीतरी करायचं, हिप्नोटाईज करायचं, असले काहीतरी खेळ खेळत असतात हे. आणि मला स्वतःलाच कौतुक वाटतं की फडणवीसांनी आज माझं कौतुक केलं की मी अहवाल लिहू शकतो. त्यांच्या दृष्टीने तर आम्ही अहवाल लिहू शकतो म्हणजे माझं कौतुकच आहे. सगळं तुम्ही आता थेट शुक्ला यांचं नाव घेताय. हे सगळं फोन टॅपिंग गैरपद्धतीने केलं असं म्हटलं जातं. गुन्हा दाखल आज झाला तो अज्ञात व्यक्तीवर. असं आहे की ते आता तो पोलिसी सेवेचा भाग आहे. पोलिसांनी कोणावर गुन्हा दाखल करावा, कुठली कलमं लावावीत, काय करावीत हे काय मी ठरवत नाही. म्हणजे माझा तर म्हणजे तुम्ही कशाला गृहनिर्माण मंत्र्याचं नाव घेतलं मला हेच कळलं नाही. माझा काही संबंध नाही. जर्नलिस्ट संदीप मोरेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या चर्चेमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय, पण ब्रेक नंतर मला विचारायचं आहे की आता जी कारवाई राज्य सरकारकडून केली जाणार आहे त्या कारवाईच्या मधून खरोखरच या सगळ्यातलं सत्य बाहेर येणार आहे का? आणि ही कारवाई जर करणार असतील तर एवढे सगळे पुरावे जर सरकारकडे असतील तर मग थेट रश्मी शुक्ला यांच्यावरच गुन्हा दाखल होणार आहे का, की अज्ञात व्यक्तीच्या विरोधात सांगून केवळ या सगळ्याबद्दलचा जो धोरण आहे तो खाली बसवला जाणार आहे? चर्चा करूया ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. फोन टॅपिंगचं गौड बंगाल काय याचं हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करतो. मान्यवर पाहुणे आता आपल्या सोबत आहेत. मला नीलमताईंना विचारायचं आहे. नीलमताई, खरं तर मला प्रवीण दरेकर यांना पण हाच प्रश्न मी विचारणार आहे, पण वेळ कमी आहे माझ्याकडे आता या सेगमेंटमध्ये. अगदी थोडक्यात मला तुमच्याकडून या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. सत्ताधारी असो की आज विरोधक असो, हे सगळे जण सोयीनुसार या इथल्या अधिकाऱ्यांचा वापर करतायत का हा प्रश्न पडलेला आहे. कारण जो आपल्याबद्दल पूरक भूमिका घेईल तो चांगला, तो बेस्ट कर्तबगार, आणि जो आपल्या विरोधात बोलेल तो मात्र द्रोही, ही भावना दोन्ही बाजूनी दिसते का? सत्ताधारी मला विरोधक. मुळात नाही विलास, माझा याबद्दल प्रश्नाबद्दल आक्षेप असा आहे की जेव्हा एखादा अधिकारी, पोलीस अधिकारी हायरार्कीत काम करत असतो आणि त्यावेळेला त्यांना प्रत्येकाला त्यांचे अधिकार ठरलेले आहेत. API दर्जाच्या अधिकाऱ्याला कोणी घ्यायचं किंवा कोणी घ्यायचं का घ्यायचं नाही हा निर्णय तसा CP स्तरावरतीच बरेचसे निर्णय घेतले जातात. एक भाग. दुसरा भाग असा आहे की कोणावरती एखाद्यावरती विश्वास टाकला. उदाहरणार्थ आता अनिकेत कोथळे नावाच्या याला सांगलीमध्ये प्रकरण घडलं होतं आणि कस्टडीमध्ये मृत्यू झाला होता त्या मुलाचा जो आहे तो, आणि पोलीस अधिकाऱ्यांच्याच वरती आरोप होता आणि नाही म्हणत होतं सरकार, आणि शेवटी सिद्ध झालं की ते कस्टडीतला मृत्यू मला संबंधित पोलीस अधिकारी जबाबदार आहे. मग अशा वेळेला असं म्हणणं विरोधकांनी, आणि आम्ही त्यावेळेला सत्तेमध्येच बरोबर होतो, परंतु विरोधकांनी सुद्धा मला असं म्हटलेलं आठवत नाहीये की या कस्टडीतल्या मृत्यूला स्वतः मुख्यमंत्री जबाबदार आहेत, कारण त्यांनीच स्वतः ते घडवला मृत्यू जो आहे तो. अश्विनी बिंद्रे आणखीन
त्या कुरुंदकरच्या प्रकरणामध्ये त्या महिला पोलीस अधिकाऱ्याचा खून झाला, तर कोणी असं म्हणालं नाही विरोधी पक्षात सुद्धा की याच्या मागे खून घडवणारे स्वतः नाही ताई, मी परमवीर सिंग यांच्याबद्दल माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की ज्या तुम्हाला दिसतंय दिवसा ढवळ्या की त्या अधिकाऱ्यांनी सरकारमध्ये असताना जाऊन सुप्रीम कोर्टाने त्यांना फटकारलं की तुम्ही हायकोर्टात का गेला नाहीत म्हणून. एक गोष्ट त्यांच्या मनाविरुद्ध झाल्यावरती जे सरकारच्या संदर्भात अशी भूमिका घेतात, अशा वेळेला त्यांनी स्वतः त्यांच्या सेवा शर्तींचा भंग केला नाही का? आणि स्वतः पूर्वीचे मुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्ष नेते सभागृहात सांगतात मी सीडीआर मिळाला, माझ्यावरती गुन्हा दाखल करा. जी गोष्ट बेकायदेशीर आहे याच्यासाठी रॅकेट सापडलेले आहेत, अशा वेळेला ते सीडीआर मिळवतात आणि मिळवून परत सभागृहात देतात. ते सरकारवरचं जे काही सगळे नियम असेल ते धुडकावून लावायचे, मग कारवाई का होत नाहीये? काही कारणामधून बदनाम करायचं, हीच जर का भूमिका असेल त्याच्यामध्ये, तर अजून एक नाही, केंद्रामध्ये एक लक्षात घ्या, विरोधी पक्षात त्या पाठीमागे केंद्र सरकारचं बळ आहे आणि केंद्रामधल्या गृहमंत्र्यांच्या आशीर्वाद असेल, मार्गदर्शन असेल, अपेक्षा असेल, सत्यपाल सिंहांसारखं कुठेतरी खासदारकीची अपेक्षा असेल, त्याच्यामुळे एकामागून एक अधिकारी कशावरून उलटे दबावाखाली जात नाहीयेत, हा प्रश्नाचं उत्तर विचार केला पाहिजे. ठीक आहे, मी विचारतो तो प्रश्न, मी तो प्रश्न त्यांना विचारतो, दरेकरांना विचारतो मी प्रश्न. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. फोन टॅपिंगचा गौड बंगाल काय या विशेष कार्यक्रमात आपण चर्चा करतोय. आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत. ब्रेकच्या पूर्वी निलमताईंनी जो आरोप केला केंद्र सरकारवर असेल किंवा राज्यातल्या विरोधी पक्षावर असेल, तोच प्रश्न घेऊन मी प्रवीण दरेकर यांना विचारतोय. प्रवीणजी, त्यांचा थेट आरोप आहे केंद्रातल्या सत्तेच्या माध्यमातून, वेगवेगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांचा राज्य सरकारच्या विरोधात वापर केला जातोय. काय तुमचं म्हणणं आहे? नाही, एक लक्षात ठेवा, आता राजकारणामध्ये कोणी साधू संत 100% धुतल्या तांदळासारखा आज तरी या ठिकाणी सांगता येणार नाही अशी स्थिती आपल्या देशात आहे. म्हणजे काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला काँग्रेसनं केंद्र सरकारचा वापर किती या देशात केलाय, या यंत्रणा कोणी आणल्या, ईडी बीडी या सगळ्या भानगडी काँग्रेसनेच केंद्राचं कंट्रोल राहावं म्हणून उपस्थित केलेल्या यंत्रणा आहेत. आणि अनेक राज्य बरखास्त केलेत, त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवटी लावलेले आहेत. मी त्याच्या खोलात या ठिकाणी जात नाही, परंतु माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक गोष्टीला विषयाशी केंद्रित आपण चर्चा केली पाहिजे. आता ताईंनी सांगितलं सुप्रीम कोर्टाने फटकारलं, काय फटकारलं? हायकोर्टात जा नॅचरल प्रोसेस असते, पण त्यात हेही सांगितलं ना हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे, सुप्रीम कोर्टाने सांगितलं. अनिल देशमुखांचं नाव का नाही पार्टी म्हणून केलं हेही कोर्टाने सांगितलं. त्याच्यामुळे आपण जे बिटवीन द लाईन आपल्याला हवंय ते त्या ठिकाणी सांगतोय. असे अनेक अधिकारी आहेत ना. आजही कुंटे साहेबांच्या विषयी का आपण चांगलं बोलतोय? कारण तो अधिकारी आयुक्तापासून सचिवांपासून आजपर्यंत महाराष्ट्रातल्या जनतेनं पाहिलेला आहे. आज त्या सरकारमध्ये जरी असला तरी कुंटे साहेबांच्या विश्वासार्हतेवर आजही विश्वास आहे. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांची पार्श्वभूमी काय, ट्रॅक रेकॉर्ड काय आहे, तो या सरकारमधला अधिकारी म्हणून आपण बघितलं पाहिजे. नाहीतर ज्या वेळेला अधिकाऱ्यांना नेत्यांची लेबल लागतात, पक्षीय लेबल लागतात, पक्षीय उपकार होतात, पक्षाला ऑब्लिगेशन करतात, त्यावेळेला अशा गोष्टी येतात. आज वाजेची डेअरिंग का झाली? वाजेनी त्या ठिकाणी 100 कोटीच्या बाबतीत डेअरिंग का झाली या ठिकाणी परमवीर सिंगांचे आरोप करायची? तर त्या ठिकाणी अशा प्रकारचं टास्क दिलं होतं का? एपीआय दर्जाचा अधिकारी एवढा खुलेआम हायदोस घालू कसा शकतो? याला आम्ही नाही का जबाबदार? सरकार ताईंचं असो की सरकार आमचं असो, कशी काय डेअरिंग एक एपीआय त्याच्या आज गाड्या पुढे येत आहेत, 13 लाखाची बिलं पुढे येत आहेत, काय काय खरंय याच्यावर आम्ही चर्चा नाही करायची? नक्कीच चर्चा करायला सोडून द्या. परमवीर सिंग अधिकाऱ्याला काय मर्यादा असतात? खरंय, याच्यावर कधीतरी भाष्य होण्याची आवश्यकता आहे. नक्कीच त्याच्यावर भाष्य होणं नाही तर त्याच्याबद्दलचं आत्मचिंतन सत्ताधारी आणि विरोधक ह्या दोघांनी करणं गरजेचं आहे. कारण राजकीय नेते हे उत्तरदायी असतात या राज्यातल्या कुठल्याही निर्णयाला, आणि त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी इथल्या अधिकाऱ्यांवर जरी असली तरी अधिकारी आणि विरुद्ध सत्तेतले नेते यांचा जर संघर्ष सुरू झाला तर मात्र परिस्थिती अधिक बिकट बनू शकते. विश्वास जर एकदा तुटला तर त्या विश्वासाला पुन्हा जोडणं सुद्धा अधिक कठीण होऊन बसतं. अशा परिस्थितीत याचा फटका सर्वसामान्यांना बसतो. आज सत्ताधारी विरोधक या सगळ्याचा विचार नक्की करतील आणि अधिकाऱ्यांवरती अंकुश ठेवून राज्याचा गाडा व्यवस्थित पुढे जाईल अशा आशा करूया.
आज या चर्चेमध्ये आपण आलात, आपली मतं मांडली, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.